आज आलो आपण मुंबईला. आता तुम्ही म्हणाल डायरेक्ट मुंबईला कसा, ब्लिंकिटवरनं तर 60,000 कमवायचे होते. तर आपलं असंच होतंय जरा, त्याच्यामुळेच तर आपण रील्स बनवायला चालू केले, कारण आपण कधी पण कुठे पण असतो. त्याच्यामुळेच आपण रील्स म्हटलं, त्यामुळे रील्सच बनवूया. मग आलो 9 वाजता निघलो, पाऊस नव्हता एवढा. आलो त्याच्यानंतर तळेगावच्या इकडे थोडासा पाऊस वाटला, म्हणून मी ब्लिंकिटचाच रेनकोट घालून आलो होतो. ब्लिंकिटचाच रेनकोट घातला. त्याच्यानंतर मग पुढे आलो लोणावळ्यात. लोणावळ्यात हा तुम्हाला विषय माहिती आहे की नाही, आयशा विला खाली ती कुठली रोल्स रॉयल का कुठली गाडी आहे. स्टोरी लय खतरनाक आहे याची. इथं आता रविवार असल्यामुळे लय जण येतात इथं बघायला. मी पण म्हटलं जरा थांबावं, काय विषय आहे बघू द्या. नंतर बघितलं. त्याच्यानंतर मग आपण पुढे आलो घाटामध्ये, थोडंसं थांबलो. लोणावळ्याचा घाट काय भारी व्ह्यू आहे तिथून, त्याच्यामुळे. आणि संडे होता त्याच्यामुळे खूप गर्दी पण होती. तिथे थोडंसं थांबलो मी, आणि त्याच्यानंतर पुन्हा परत पुढे निघालो. आता मुंबईला कशाला चाललो आहे हा विषय सांगतो तुम्हाला नंतर. मिसिंग लिंक बघा, जुन्या, आपण बाईकला रस्ता वेगळा आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला जुन्या रोडने जायला लागतं, तेव्हा आपल्याला हा सगळा व्ह्यू बघायला भेटतो. बघा फुल गर्दी होती. आज लय संडे होता त्याच्यामुळे खूप जण आली होती. पावसाचा अजिबात थेंब नाही. रेनकोट परत काढून टाकला मी. नंतर पुढे आलो. इथे एक ठिकाणी जरा थांबलो होतो आपण. त्याच्यानंतर परत आलो मुंबईला. यार मुंबई खूप बेस्ट आहे. त्याच्यानंतर ह्यांना भेटलो. बाई उघडे नगडेच बसलेत सगळे सगळे आपले ब्लिंकिट रायडर्स आहेत. त्याच्यानंतर एक छोटंसं काम होतं, ते करायला आलं, पण ते केलं. त्याच्यानंतर घनसोली, बाई काय घनसोली भारी आहे यार. मुंबईची लय आठवण येते काय. त्याच्यानंतर आपल्या जुन्या स्टोअरला आलो ब्लिंकिटच्या. घ्या सगळे रायडर्स होते. हे आपलं जुनं घनसोलीचं ब्लिंकिटचं स्टोअर साईबाबाच्या इथे. आणि हे आपलं कोपरखैरणे. यार कोपरखैरणेची तर खूप जास्त आठवण येते. कोपरखैरणेमध्ये आणि येताना परत आपल्याला लागलं हे शिंगरोबाचं मंदिर, घाटातच आहे लोणावळ्याच्या. नंतर आलो पुण्याला परत.